महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, लग्नानंतर अवघ्या 3च दिवसात सुरू झालेला शारीरिक आणि मानसिक छळ. तू मेंटली डिस्टर्ब आहेस, तुला नीट बोलता येत नाही, तुला नीट घरातली कामं करता येत नाहीत, अशा सततच्या टोमण्यांना कंटाळून एका विवाहितेने गावातल्या शेतामधल्या विहिरीमध्ये जाऊन उडी मारली आणि आत्महत्या केली. हे संपूर्ण प्रकरण आहे मंगळवेढ्यातील धनश्री जगतापचं. धनश्रीने स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं तिच्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आमची मुलगी अशा पद्धतीनं जाऊच शकत नाही असं तिच्या माहेरच्या मंडळींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनश्री जगताप हिच्याबरोबर नेमका घातपात झाला की तिने आत्महत्या केली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण करणारे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. आप्पासाहेब मोरे यांची कन्या धनश्री हिचं लग्न संदीप जगताप या मंगळवेढ्यातील तरुणाशी झालेलं होतं. धनश्री ही लग्नापूर्वी सेकंड इयर पर्यंतचं शिक्षण तिनं पूर्ण केलेलं होतं. त्यानंतरही तिला शिकायचं होतं, मात्र अचानकपणे लग्नाचा निर्णय झालेला होता. मग तिने लग्न केलं. लग्न झाल्याच्या नंतर ती मंगळवेढ्यामध्ये आपल्या सासरच्या मंडळींबरोबर राहायला गेली. त्यानंतर मात्र अवघ्या 3च दिवसात म्हणजे 19 तारखेला 19 नोव्हेंबरला तिच्या दिराने तिच्या वडिलांना फोन करून शेतात बोलवून घेतलं. सासर आणि माहेर या दोन्ही मधलं डिस्टन्स फार जास्त नव्हतं, त्यामुळे सातत्यानं असं काही काम निघालं किंवा बोलवून घेतलं तर माहेरची मंडळी ही सातत्यानं तिकडे जात असायची. तशाच पद्धतीनं जेव्हा यांना पण बोलवून घेतलं गेलं 16 नोव्हेंबरला, तेव्हा सुद्धा आप्पासाहेब मोरे हे त्या ठिकाणी पोहोचले. तिथे गेल्याच्या नंतर मात्र तिथे केवळ धनश्रीचे दीरच नव्हते, तर त्याबरोबर तिचा नवरा, तिचे सासू सासरे हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी होतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर धनश्रीच्या बाबतीत अनेक तक्रारी या तिच्या वडिलांकडे करण्यात आल्या. सगळ्यात पहिली तक्रार होती ती म्हणजे तुमची मुलगी मेंटली डिस्टर्ब आहे, तिला काहीतरी मानसिक रोग झालेला आहे, ती आमच्याशी नीट बोलत नाही, ती सतत स्वतःशीच बडबडत असते, तिला घरातली कामं येत नाहीत, असं म्हणून आप्पासाहेब मोरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तुमच्या मुलीला अशा पद्धतीचा आजार असताना तुम्ही जाणून बुजून आम्हाला खोटं सांगून आमची फसवणूक करून तिचं लग्न आमच्या मुलाशी लावून दिलंय, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती केले गेले. त्यानंतर मात्र आप्पासाहेब मोरे यांनी या सासरच्या मंडळींची समजूत घातली आणि आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ, तिच्यावरती उपचार करू वगैरे असं सगळं काही सांगण्यात आलं. सुरुवातीला हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी मिटलं. त्यानंतर मात्र मिरजमध्ये असलेल्या डॉक्टर जाधव यांच्याकडे तिच्यावरती उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार धनश्रीच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे अचानक ती काहीतरी बडबड करायला लागते किंवा तिचं स्वतःवरचं संतुलन संपतं. त्यानंतर मात्र ती काय करते हे तिलाही फारसं समजत नाही आणि त्यामुळेच तिला काही गोळ्या औषधांची गरज असणार आहे, एका ट्रीटमेंटची गरज असेल. जवळपास 2-3 महिने ही ट्रीटमेंट चालेल असं डॉक्टरांकडून म्हणण्यात आलं होतं. सुरुवातीला हा 2 महिन्यांचा जो कोर्स करायचा आहे, त्या कोर्ससाठी लागणारे जे पैसे आहेत ते सगळे पैसे माहेरच्या मंडळींनी द्यावेत, अशा पद्धतीची अट जी आहे ती या सासरच्या मंडळींकडून घालून देण्यात आली. सुरुवातीला मात्र माहेरच्या मंडळींनी हा खर्च उचलण्यासाठी नकार दिला आणि तुमची सून आहे तर मग तुम्ही तिचा खर्च करा वगैरे असं म्हणण्यात आलं. मात्र आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही, उपचारासाठी लागणारा सर्व खर्च, डॉक्टरांची फी, गोळ्या औषधं हे जे काही असेल तुमच्या मुलीचं तुमचं तुम्हीच बघायचं, आम्ही तिचं काहीही बघणार नाही. आणि जर तुम्हाला हे सगळं जमत नसेल, जर तुम्हाला खर्च उचलणं जमत नसेल तर तुम्ही तुमची मुलगी सुद्धा घेऊन जा आणि मुलीबरोबर लग्नात जी काही भांडी वगैरे दिलेली आहेत ती सुद्धा सगळी घेऊन जा असं म्हणण्यात आलं. याच रागारागामध्ये धनश्रीला तिच्या माहेरी नेऊन सोडण्यात सुद्धा आलं. त्यानंतर मात्र आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी म्हणून आप्पासाहेब मोरे यांनी हा सगळा खर्च उचलायची तयारी दाखवली. ही तयारी दाखवल्याच्या नंतर चक्क या सासरच्या मंडळींनी माहेरच्या मंडळींकडून किंवा धनश्रीच्या वडिलांकडून खरं तर नोटरी करून घेतली, ज्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की उपचारासाठी लागणारा सर्व खर्च, पुढचे कितीही दिवस ही ट्रीटमेंट चालली तरी सुद्धा सर्व खर्च हा माहेरच्या मंडळींनीच करावा असं म्हणण्यात आलेलं होतं. तशा पद्धतीची नोटरी सुद्धा केली गेली. त्यानंतर 6 फेब्रुवारीला पुन्हा एकदा आप्पासाहेब मोरे यांनी धनश्रीला तिच्या सासरी नेऊन सोडलं. सासरी नेल्याच्या नंतर खरं तर तिचं ऑलरेडी 1-1.5 महिन्यांचा हा सगळा कोर्स झालेला होता. ती नियमितपणे गोळ्या औषधं घेत होती, त्यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा सुद्धा होत होती आणि यानंतर कुठेतरी हळूहळू सगळं काही ठीक होईल असं वाटत होतं. मात्र जेव्हा माहेरच्या मंडळींनी पुन्हा एकदा धनश्रीला सासरी नेऊन सोडलं, त्यानंतर पुन्हा सासरच्या मंडळींकडून तिला सातत्यानं टोमणे देणं असेल किंवा घालून पाडून बोलणं असेल, तिच्या आजारावरती बोलणं असेल, तू मेंटली डिस्टर्ब आहेस,
आहेस, तुला काही बोललेलं समजत नाही, तुला नीट कामं करता येत नाही, तुझ्या घरच्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, असं म्हणून तिला सातत्यानं टोमणे मारले जात होते. या सगळ्याला ती कंटाळलेली होती. ती सातत्यानं या सगळ्याविषयी तिच्या आईला फोनवरून माहिती सुद्धा द्यायची. मला घालून पाडून बोललं जातं असं ती नेहमीच तिच्या आईला सांगायची. ज्या दिवशी हे सगळं आत्महत्येचं प्रकरण घडलं तो दिवस होता 4 मार्चचा. 4 मार्चला सकाळी 9:30च्या दरम्यान धनश्रीने तिच्या आईला फोन केला आणि फोन करून असं सांगितलं की मला माझा नवरा आणि सासू सासरे हे शेतात घेऊन चाललेले आहेत. कशासाठी काय वगैरे हे सगळं तिला माहित नव्हतं. तिने तिच्या आईलाही सांगितलं नाही. त्यानंतर 15-20 मिनिटांनी आईने पुन्हा एकदा धनश्रीला फोन केला. नेमकं काय झालंय, का शेतात घेऊन गेलेत हे पाहण्यासाठी फोन केले गेले, मात्र धनश्रीने फोन उचललेच नाहीत. त्यानंतर मात्र पुढच्या 1-1.5 तासामध्ये थेटपणे जावयाचाच फोन गेला. म्हणजे संदीप जगताप यानं धनश्रीच्या वडिलांना फोन केला. फोन करून सांगितलं की तुमची मुलगी शेतात कुठेही सापडत नाहीये, ती कुठे गेलीये आम्हाला काहीच माहित नाही, त्यामुळे तुम्ही तातडीनं शेताकडे निघून या. असं म्हटल्या लगेचच आप्पासाहेब मोरे हे शेतामध्ये पोहोचले. तिथे गेल्याच्या नंतर त्यांना शेतात कुणीच दिसलं नाही. जवळपास चौकशी केल्याच्या नंतर त्यांना असं समजलं की त्यांची मुलगी धनश्री हिने शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलंय. ज्यावेळी आप्पासाहेब मोरे हे या हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तिथे गेल्याच्या नंतर त्यांना समजलं की या आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये धनश्रीचा मृत्यू झालाय. त्यानंतर या प्रकरणामध्ये सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. मात्र जेव्हा माहेरच्या मंडळींनी पोलिसांना ही सगळी आधीची कथा सांगितली, आधी नेमकं तिच्याबरोबर कशा पद्धतीनं तिला मेंटली टॉर्चर केलं जात होतं, तिची कशा पद्धतीने हॅरसमेंट केली जात होती, या सगळ्याविषयी जेव्हा माहेरच्या मंडळींनी फिर्याद दिली, त्यानंतर मात्र या प्रकरणामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवेढा पोलिसांनी तातडीनं मुख्य आरोपी असलेल्या नवऱ्याला म्हणजेच संदीप जगताप याला ताब्यात घेतलं. त्याला पोलीस कोठडी सुद्धा मिळाली. मात्र या प्रकरणामध्ये जे सासू सासरे आहेत ते अद्यापही फरार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर नेमकं धनश्री बरोबर काय घडलं हा सगळ्यात मोठा प्रश्न या प्रकरणामधला अजूनही अनुत्तरित असलेला पाहायला मिळतोय. तिनं खरंच स्वतःहून उडी मारली की मग तिच्याबरोबर काही घातपात झाला, या सगळ्याची दाट शक्यता आहे आणि याच सगळ्या वेगवेगळ्या शक्यतांवरती सध्या पोलीस सुद्धा तपास करत असलेले पाहायला मिळतात. कारण जर तिला स्वतःला आत्महत्या करायची असती तर तिने सगळ्यात पहिल्यांदा आईला फोन करून सांगितलं नसतं, किंवा आईला जेव्हा तिने फोन केला तेव्हा तिने स्पष्ट शब्दात असं म्हटलेलं होतं की मला माझे सासरचे लोक शेतात घेऊन चाललेले आहेत. मग सासरचे लोक जर शेतात घेऊन गेले तर तिनं स्वतः आत्महत्या कशी केली, तिनं खरंच उडी मारली की तिला कोणी पाण्यात ढकलून दिलं की तिच्याबरोबर आणखी काही घडलं, असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये आता उपस्थित झालेले पाहायला मिळतात. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मंगळवेढा पोलीस हे प्रयत्नात असलेले पाहायला मिळतात. अर्थात या सगळ्यामध्ये अंततः नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.